हाय स्टुडंट्स, आपण अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर या टॉपिकमध्ये डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन डिस्कस करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नीट JEE CETमध्ये याच्यावर विचारले जाणारे प्रश्न कशा पद्धतीचे असतात या अल्कोहोल, फिनॉल, इथरच्या या अल्कोहोल टॉपिकमधल्या त्याच्या टाइप्स ऑफ अल्कोहोल याच्यावर विचारले जाणारे काही प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूत आणि त्याच्यानंतर नॉमिनक्लेचर ऑफ अल्कोहोल याच्यावर आपण पुढे डिस्कस करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समोर 5 प्रश्न दिसत आहेत. तर याच्यातला पहिला प्रश्न जो आहे तो त्याच्यामध्ये OH फंक्शनल ग्रुपच्या ऐवजी आपण काय ठेवलेलं आहे, Cl ठेवलेला आहे. Cl, Br म्हणजे हलाइड ठेवलेला आहे. तर प्रश्न काय, विच ऑफ द फॉलोइंग इज अलिलिक हलाइड. तर आपल्याला अलिलिक हलाइड म्हटलं की तो हॅलोजन तर असला पाहिजे, नो डाऊट. पण अलिलिक ग्रुप म्हणजे कोणता, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. हे CH2 डबल बॉन्ड CH अशा टाईपचा हा जो कार्बन आहे, याला आपण अलिलिक कार्बन म्हणतो. या कार्बनला तर त्याला जर हॅलोजन अटॅच असेल तर तो काय असणार आहे, अलिलिक हलाइड असणार आहे. तर हा पहिला त्याच्यात येऊ शकत नाही, कारण हा डबल बॉन्डच्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे. त्यानंतर या Cमध्ये तो अलिलिकमध्ये नाही, हा म्हणजे फिनिल ग्रुपचा कार्बन आहे आणि त्याला हा sp3 कार्बन अटॅच आहे, म्हणजे हा सुद्धा याच्यात नाही. हा अरोमॅटिक हलाइडमध्ये डायरेक्टली हॅलोजन अटॅच आहे त्याला, बेंझिन रिंगला. आणि हा जो B आहे तो आपल्या या फंक्शनल ग्रुपप्रमाणे किंवा हे कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. म्हणून अलिलिक हलाइड कोणता म्हटलं तर आपल्याला हे B आहे असं आपल्याला म्हणायला जमते. त्यानंतर दुसरा प्रश्न अल्कोहोल म्हणजे हायड्रॉक्सी कंपाऊंडवर विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज बेंझिलिक हलाइड. आता बेंझिलिक म्हटलं की तो काय असला पाहिजे, फिनिल ग्रुपला अटॅच असणाऱ्या कार्बनला. आता हा बेंझिन झाला, याचा एक हायड्रोजन काढला की हा फिनिल होतो असा, आणि याला कार्बन जर अटॅच असेल तर त्याला बेंझिलिक कार्बन म्हणतो या कार्बनला. आणि त्याला जर OH अटॅच असेल तर तो काय असणार आहे, बेंझिलिक अल्कोहोल असणार आहे. तर हा जो आहे तो काय होईल, डायरेक्टली अटॅच टू बेंझिन रिंग आहे, म्हणजे हा फिनॉल्समध्ये येईल. पण हा बघा, हा फिनिल ग्रुप, त्याला अटॅच असणारा कार्बन म्हणजे हा बेंझिलिक कार्बन आणि त्याला OH, म्हणून हे त्याचं काय होईल, उत्तर होईल. राईट. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलं, व्हिनिलिक अल्कोहोल कोणता आहे. व्हिनिलिक अल्कोहोल इज. आता व्हिनिल ग्रुप आपण कशाला म्हणतो, जिथं हे असा जो ग्रुप आहे, म्हणजे डायरेक्टली डबल बॉन्डच्याच कार्बनला जर OH अटॅच असेल तर त्याला व्हिनिलिक अल्कोहोल म्हणायचं. म्हणजे हे व्हिनिल ग्रुप आहे, मग याला OH अटॅच असेल तर तो व्हिनिलिक अल्कोहोल. याचं उत्तर कोणतं होईल, हे पहिलंच होईल. काय असणार आहे, हे व्हिनिलिक अल्कोहोल. तुम्ही म्हणाल हा कोणता आहे, तर हा अलिलिक झाला. हा कोणता आहे तर अल्किल अल्कोहोल झाला. हा कोणता आहे तर अल्कोहोल नाहीच, तो काय फिनॉल्समध्ये येतो. मग करेक्ट आन्सर कोणता असणार आहे, व्हिनिलिक अल्कोहोलचं हे असणार आहे. त्यानंतर चौथ्या प्रश्नामध्ये काय म्हटलं, दी ऑर्गॅनिक हायड्रॉक्सी कंपाऊंड विच बिलॉंग्स टू फिनॉल्स फॅमिली इज. आता फिनॉल्स कोणाला म्हटलेलं आहे, जिथं OH ग्रुप हे डायरेक्टली अटॅच टू बेंझिन रिंग. आता याच्यामध्ये OH ग्रुप आहे पण तो CO OH आहे, म्हणजे हा येणारच नाही. नंतर इथं OH आहे पण तो बेंझिलिक कार्बनला आहे, म्हणजे तो सुद्धा फिनॉल नाही. त्यानंतर इथं हा बेंझिलिक अल्कोहोलच आहे, बेंझिल अल्कोहोल, हे येणार नाही. आता या Bमध्ये बघा, हा जो OH ग्रुप आहे तो कुठं, या बेंझिन रिंगच्या कार्बनला अटॅच आहे, म्हणून फिनॉल्स क्लासमध्ये मोडणारा हा कंपाऊंड, की ज्याला आपण क्रेसॉल्स म्हणतो, हा मेटाक्रेसॉल आहे किंवा 3 हायड्रॉक्सीटोलिन असं आपण याला म्हणू शकतो. हा फिनॉल्स फॅमिलीमध्ये येतो. त्यानंतर
या 5व्या प्रश्नामध्ये सेकंडरी अल्किल अल्कोहोल कोणता आहे? तर याच्यामधला हा जो डी आहे तो व्हिनिल अल्कोहोल आहे, म्हणजे हा येणार नाही. आता हे सगळे अल्किल अल्कोहोलच आहेत, कोणते ए बी सी, पण इथं CH2OH आहे म्हणजे हा प्रायमरी झाला, हा COH आहे म्हणजे हा टर्शरी अल्किल अल्कोहोल झाला, आणि इथं CHOH म्हणजे हा कार्बन सेकंडरी आहे, त्याला OH अटॅच आहे म्हणजे हा सेकंडरी अल्किल अल्कोहोल झाला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत या टॉपिकमध्ये जेवढं शिकलो त्याच्यावरचे काही आपण प्रश्न डिस्कस केलेत. आता आज आपण या अल्कोहोलच्या नॉमिनक्लेचरबद्दल डिस्कस करणार आहोत. तर आपल्याला माहीतच आहे की नॉमिनक्लेचरमध्ये 2 प्रकारचे नावं असतात, कॉमन नेम आणि IUPAC नेम. तर नॉमिनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स, याच्यामध्ये कॉमन नेम्स आणि दुसरं IUPAC नेम्स. आणि अल्कोहोलच्या बाबतीत अजून एक तिसरी सुद्धा सिस्टीम आहे की ज्याला कार्बिनॉल नेम्स म्हटलेलं आहे. तर अल्कोहोल आता इन जनरल आपण हे ROH असा फॉर्म्युला लिहिलेला आहे. कॉमन नेम सिस्टीम काय म्हणते, फर्स्ट राईट द नेम ऑफ अल्किल ग्रुप टू विच OH ग्रुप इज अटॅच्ड अँड देन पुट द वर्ड अल्कोहोल. म्हणजे या ROH या मोनोहायड्रिक अल्कोहोलचं कॉमन नेम काय होईल म्हटलं तर हा ROH याचं कॉमन नेम, अल्किल ग्रुपचं नाव अगोदर आणि पुढे शब्द अल्कोहोल अशा टाईपचं. मग आता याचे काही आपण एक्झाम्पल घेऊत. आपण CH3OH, आपल्याला माहिती आहे हा CH3 म्हणजे एक कार्बनचा अल्किल ग्रुप आहे की ज्याला आपण मिथिल ग्रुप म्हणतो, आणि OH साठी काय शब्द ठेवायचा आहे, अल्कोहोल. म्हणून या CH3OHचं कॉमन नेम काय झालं, मिथिल अल्कोहोल झालं. अजून आपण पुढे जाऊत. हा 2 कार्बनचा अल्किल ग्रुप इथिल असतो, OH साठी अल्कोहोल, इथिल अल्कोहोल. त्यानंतर 3 कार्बनचे 2 अल्कोहोल होतात, हा एक आणि हा दुसरा. दोन्ही एकमेकांचे आयसोमर्स आहेत, पोझिशनल आयसोमर्स आहेत, कारण OHच्या पोझिशनमध्ये बदल आहे. मग आता या 3 कार्बनच्या अल्किल ग्रुपला आपण काय म्हणतो, प्रोपिल ग्रुप म्हणतो. मग दोन्हीमध्ये 3-3 कार्बन आहेत, दोन्ही प्रोपिल आणि अल्कोहोल, आहे ना, प्रोपिल अल्कोहोल. पण 2 वेगवेगळे असल्यामुळं त्यांचे प्रिफिक्सेस त्यांचा डिफरन्स दाखवणारे असले पाहिजे. मग हा स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप आहे 3 कार्बनचा, त्याला आपण N हा प्रिफिक्स लावायचा, म्हणजे काय झाला, N प्रोपिल अल्कोहोल. आणि इथं हा जो OH आहे तो सेकंडरी कार्बनला अटॅच आहे, म्हणून याला काय म्हणायचं, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. यालाच आयसोप्रोपिल अल्कोहोल सुद्धा कॉमन नेममध्ये म्हणतात. ओनली सेकंडरी अल्कोहोल की जो आयसोमध्ये येतो तो हाच असणार आहे. बाकीचे सगळे आयसो अल्किल अल्कोहोल काय असणार, प्रायमरी असणार आहे. त्यानंतर 4 कार्बनमध्ये 4 आयसोमर येतात पहा, वेगवेगळे. या स्ट्रेट चेनमध्ये हे 2 येतात आणि ब्रँच्ड चेनमध्ये हे 2 येतात. तर या चौघांचाही फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C4H9OH अशा टाईपचं आहे पहा. हे सगळे C4H9 म्हणजे ब्युटिल अल्कोहोल झाले. म्हणजे या सगळ्यांना आपण पहिल्यांदा काय म्हणू शकतो,
ब्युटील अल्कोहोल, ब्युटील अल्कोहोल, ब्युटील अल्कोहोल, हे सुद्धा ब्युटील अल्कोहोल. आता हे नॉमेनक्लेचर कशासाठी असते की त्या नावानं तो पर्टिक्युलर ओळखायला जमला पाहिजे. आता ब्युटील अल्कोहोल म्हटलं की हे चारही होते. मग आता पर्टिक्युलर येण्यासाठी याला प्रिफिक्सेस लावायचं. म्हणजे वर्गामध्ये आपण एखाद्या मुलाचं नाव घेतलं, सचिन म्हटलं, तर वर्गात 5-6 सचिन असले तर सगळेच येतील. आपल्याला एखादा पर्टिक्युलर सचिनला बोलवायचं असेल तर आपण त्याचं आडनाव किंवा त्याच्या वडिलाचं नाव असं काहीतरी आपण त्या ठिकाणी मेन्शन करतो, तेव्हाच आपल्याला पर्टिक्युलर मिळतो. आता म्हणजे हे 4 सचिन असल्यासारखं झालं हे ब्युटील अल्कोहोल. मग आता यांना ओळखायचं कसं, तर ज्याच्यामध्ये हे स्ट्रेट चेन कार्बन आहे आणि टर्मिनल कार्बनला OH आहे तशाला एन प्रिफिक्स लावायचा. ज्याच्यामध्ये स्ट्रेट चेन आहे पण सेकंडरी कार्बनला OH आहे त्याला आपण सेकंडरी म्हणायचं. आणि ज्याच्यामध्ये ब्रँच्ड आहे पण त्याचं एंड हे अशा टाईपचं आहे किंवा हा फर्स्ट कार्बन, हा लास्ट कार्बन, लास्ट बट वनला एक मिथिल असेल तर त्याला आयसो प्रिफिक्स लावतात, म्हणून हे काय असेल, आयसोब्युटील अल्कोहोल असेल. आणि इथं टर्शरी कार्बनला OH अटॅच आहे म्हणून याला TERT, टर्ट किंवा जस्ट टी अल्कोहोल म्हणायचं. म्हणजे अशा प्रकारचे प्रिफिक्सेस कॉमन नेममध्ये आपल्याला वापरावं लागते. म्हणून आता हे सगळे ब्युटील अल्कोहोल जे हे पहिल्या नंबरचा काय झाला, हा एन ब्युटील झाला, हा सेकंडरी ब्युटील अल्कोहोल झाला, हा आयसोब्युटील अल्कोहोल झाला आणि हा टर्शरी ब्युटील अल्कोहोल झाला. अजून विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये हे 5 कार्बनचा हे CH2OH 5 कार्बन आहेत म्हणून हा पेंटिल ग्रुप झाला, OH आहे म्हणून अल्कोहोल झाला. पण हे लास्ट बट वन कार्बन हा आहे आणि याला 2 मिथिल आहेत. एक मिथिल असेल तर आयसो लावतात आणि 2 मिथिल लास्ट बट वन कार्बनला असेल तर निओ लावतात, म्हणून हा काय झाला, निओ पेंटिल अल्कोहोल. समजा विचारलं आपल्याला की एन पेंटिल अल्कोहोलचा फॉर्म्युला लिहा, तर आपण काय करणार याच्यात, आपल्या लक्षात आलं पेंट म्हणजे 5 कार्बन, वायल म्हणजे 5 कार्बनच्या अल्केनपेक्षा एक हायड्रोजन कमी आहे त्या हायड्रोकार्बन पार्टला, अल्कोहोल म्हणजे OH ग्रुप आहे आणि एन म्हणजे 5 कार्बनची स्ट्रेट चेन आहे, म्हणजे 1 2 3 4 आणि 5 आणि इथं OH लिहायचं आपण. आणि रिक्वायर्ड नंबर ऑफ हायड्रोजन फॉर टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन, तर हा काय झाला, एन पेंटिल अल्कोहोल. नंतर विचारलं आपल्याला आयसोपेंटिल अल्कोहोल सांगा, आयसोपेंटिल अल्कोहोल. तर याच्यातसुद्धा काय असणार आहे, आयसोमध्ये हे असं लास्ट बट वनला एक मिथिल असला पाहिजे आणि उरलेले कार्बन आता हे असं टोटल कार्बन 5. हा लास्ट कार्बन, हा लास्ट बट वन कार्बन, त्याला एक मिथिल म्हणजे आयसो झाला आणि टोटल 5 कार्बन आहेत म्हणून हा काय झाला, आयसोपेंटिल अल्कोहोल. आता समजा आपल्याला विचारलं राईट दी फॉर्म्युला ऑफ टर्शरी पेंटिल अल्कोहोल, टर्शरी पेंटिल अल्कोहोल. याच्यात काय असणार आहे, 5 कार्बन असणार आहे, नो डाऊट OH ग्रुप असणार आहे, पण ज्या कार्बनला OH अटॅच आहे तो कार्बन टर्शरी असला पाहिजे. मग आता हा कार्बन टर्शरी होण्यासाठी तो डायरेक्टली दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असला पाहिजे असं. पण टोटल 5 येण्यासाठी मग 5वा कार्बन या कोणत्याही एका कार्बनला लिहून टाकायचा असं. म्हणजे हा झाला आता टर्शरी पेंटिल अल्कोहोल. का झाला तर टोटल 5 कार्बन आहेत म्हणून पेंटिल, OH आहे म्हणून अल्कोहोल आणि OH ग्रुप टर्शरी कार्बनला अटॅच आहे म्हणून टर्शरी पेंटिल अल्कोहोल. तर विद्यार्थी मित्रांनो असे अल्किल ग्रुपचे नाव अगोदर आणि पुढे शब्द अल्कोहोल, आणि वेगवेगळे आयसोमर्स पॉसिबल होत असतील तर त्या ठिकाणी प्रिफिक्सेस वापरायचे, कोणते, एन, आयसो, निओ, सेकंडरी आणि टर्शरी. हे झाले सगळे यांचे काय, कॉमन नेम्स. आता आपण IUPAC नॉमेनक्लेचरकडे जाऊ. IUPACमध्ये काय म्हटलेलं आहे,
या अल्कोहोल्सला, मोनोहायड्रिक अल्कोहोल्सला मोनोहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हटलेलं आहे. मग आता याचं नाव देताना त्याच्यामध्ये पॅरेंट अल्केन कोणतं आहे हे बघायचं आणि पॅरेंट अल्केनच्या IUPAC नेममधला एंडिंग ई काढून त्याला काय लावायचं आहे, OL लावायचं. म्हणजे आता हा ROH अगोदर काय होता, RH होता. मग RHला आपण IUPAC मध्ये काय म्हणतो, अल्केन म्हणतो. पण आता इथं एच न राहता काय आलेला आहे, OH आलेला आहे. मग OH साठी हा अल्केनचा एंडिंग ई काढायचा आणि त्याला काय लावायचं, OL लावायचं. म्हणजे काय झाला, अल्केनॉल. म्हणजे अल्किल अल्कोहोल हे त्याचं कॉमन नेम आणि अल्केनॉल हे IUPAC नेम. मग आता हे आपण विचार करू शकतो याचं IUPAC नेम काय होईल. तर एक कार्बनचा हायड्रोकार्बन पार्ट म्हणजे मिथेन होईल हे, आणि हा शेवटचा ई काढून त्याला काय लावायचा आहे, OL लावायचं. म्हणजे काय झाला, मिथेनॉल झाला. तसा मग हा पुढचा काय होईल, इथेनॉल होईल. आता याच्या पुढे गेलो, इथं हे दोन्ही काय 3 कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे. पॅरेंट अल्केन काय झाला, प्रोपेन, दोन्हीमध्ये OH ग्रुप आहे. मग एंडिंग कॅरेक्टरिस्टिक काय होईल, OL होईल. दोन्ही प्रोपेनॉल होईल. पण इथं OH पहिल्या कार्बनवर आहे आणि इथं OH दुसऱ्या कार्बनवर आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त कंपाऊंड एका मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानं रिप्रेझेंट होत असतील तर त्याच्यामध्ये नंबरिंग देणं आवश्यक आहे. आणि नंबरिंगचा रूल काय, ज्या टोकाकडून फंक्शनल ग्रुप जवळ पडतो त्या टोकाकडून कार्बनला नंबर देणे. म्हणजे हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन. याच्यात काय होईल, कोणीकडे नाही गेलं तर हा कार्बन दुसराच येतो, 1 2 3. मग हा पॅरेंट अल्केन प्रोपेन आहे. OH साठी OL लावायचं आणि OH कोणत्या कार्बनवर आहे तर तो पहिल्या कार्बनवर आहे म्हणून असं, म्हणून प्रोपेन -1-OL असं याचं IUPAC नेम झालं. त्यानंतर या सेकंडरी प्रोपिल किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोलमध्ये काय होईल, OH सेकंड कार्बनवर आहे म्हणून प्रोपेनला प्रोपेन जशाला तसाच राहील, 2OL म्हणजे प्रोपेन 2ऑल असं होईल. त्यानंतर इथं लॉंगेस्ट चेन 4 कार्बनची आहे. म्हणजे काय झाला, पॅरेंट अल्केन ब्युटेन झाला. OH आहे म्हणून OL झाला. आणि OH कोणत्या कार्बनवर आहे, पहिल्या कार्बनवर आहे म्हणून काय होईल, ब्युटेन 1ऑल होईल. नंतर हा पुढचा कंपाऊंड, याच्यातसुद्धा लॉंगेस्ट चेन किती, 4 कार्बनचीच आहे. म्हणजेच तो ब्युटेनॉलच झाला. पण OH जिकडून जवळ पडतो तिकडून नंबरिंग दिली पाहिजे. म्हणजे दुसऱ्या कार्बनवर OH आहे म्हणून काय होईल, ब्युटेन 2ऑल असं याचं IUPAC नेम. आता या पुढच्या कंपाऊंडमध्ये लॉंगेस्ट चेन किती, 3च कार्बनची आहे. म्हणजे प्रोपेन झाला. प्रोपेनच्या या पहिल्या कार्बनला OH अटॅच आहे आणि दुसऱ्याला मिथिल अटॅच आहे म्हणून हा प्रोपेन 1 झाला, 1ऑल झाला. समजा प्रोपेन 1ऑल म्हणजे 3 कार्बनची लॉंगेस्ट चेन आणि पहिल्या कार्बनवर OH ग्रुप, पण दुसऱ्यावर मिथिल आहे. मग ते इथं काय लिहावं लागेल, 2 मिथिल प्रोपेन 1ऑल. नावं इन्फॉर्मेटिव्ह असतात. या प्रोपवरून आपण 3 कार्बन लिहिणार, OL वरून त्याच्यातल्या पहिल्याला OH लिहिणार आणि 2 मिथिलवरून दुसऱ्याला CH3 लिहिणार. त्यानंतर या पुढच्या कंपाऊंडचं काय होणार आहे, याच्यातसुद्धा लॉंगेस्ट चेन 3च कार्बनची. लॉंगेस्ट चेन ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही 3 कार्बनची प्रोपेन झाला, हा दुसरा कार्बन होतो त्याला OH आहे म्हणजे प्रोपेन 2ऑल झाला आणि दुसऱ्यावर मिथिल आहे म्हणजे 2 मिथिल प्रोपेन 2ऑल, 2 मिथिल प्रोपेन 2ऑल असं होईल. आणि याच्यात सुद्धा लॉंगेस्ट चेन किती, 3च कार्बनची. लॉंगेस्ट चेन कोणती घ्यायची की ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुपवाला कार्बन आला पाहिजे. OH हा फंक्शनल ग्रुप आहे. मग हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, 3 कार्बन आहेत, OH ग्रुप आहे. म्हणून आता याचं नाव लिहिताना आपल्याला काय करावं लागेल, प्रोपेन 2ऑल. पण दुसऱ्यावर 2 मिथिल आहेत, 2 मिथिलला आपण काय म्हणायचं आहे, डायमिथिल म्हणायचं. आणि ते कुठं आहेत तर पहिला मिथिल दुसऱ्या कार्बनवर आणि दुसरासुद्धा दुसऱ्यावर आहे म्हणजे 2,2 डायमिथिल प्रोपेन 2ऑल असं याचं IUPAC. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे बघा, हे 1ऑल 2ऑल
हे सुद्धा 1 ऑल 2 ऑल, म्हणजे हे दोन ब्युटेन 1 ऑल आणि ब्युटेन 2 ऑल एकमेकांचे पोझिशनल आयसोमर्स आहेत. तसंच हे 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल अँड 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल हे सुद्धा पोझिशनल आयसोमर्स असतील. पण या जोडीतला एक आणि या जोडीतला एक असे जर आपण कम्पेअर केले तर ते काय होतील, एक स्ट्रेट चेन कंपाऊंड आणि दुसरा काय ब्रँच चेन कंपाऊंड, म्हणजे हे काय असतील चेन आयसोमर्स ऑफ इच अदर असतील. हे काय असतील पोझिशनल आयसोमर्स असतील. हे सुद्धा पोझिशनल आयसोमर्स असतील. ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. त्याच्यानंतर आता हे निओपेंटिल अल्कोहोल, त्याचं झालं आपण 2,2 डायमिथिल प्रोपेन 1 ऑल असं, नाही 2 नाही, काय होईल याचं पहिल्या कार्बनवर OH आहे, म्हणजे हे काय होईल 1 ऑल होईल. सॉरी, हा जो आहे ना इथं काय येणार आहे 1 ऑल येईल. त्यानंतर आता हा लॉंगेस्ट चेन 5 कार्बनची पेंटेन OH आहे पेंटेनॉल, पहिल्यावर OH आहे, काय झाला पेंटेन 1 ऑल. हा काय होईल लॉंगेस्ट चेन 4च कार्बनची ब्युटेनॉल, हा पहिला कार्बन ब्युटेन 1 ऑल, आणि हे पहिला दुसरा तिसऱ्यावर मिथिल आहे म्हणून याचं नाव काय होईल 3 मिथिल ब्युटेन 1 ऑल असं होईल. त्यानंतर हे टर्शरी पेंटिल अल्कोहोल जे आहे याच्यात लॉंगेस्ट चेन बघा किती कार्बनची आहे, हे 4 कार्बनची आहे, म्हणजे ब्युटेन झाला. OH आहे ब्युटेनॉल झाला, OH दुसऱ्या कार्बनवर आहे ब्युटेन 2 ऑल झाला, आणि दुसऱ्यावर मिथिल सुद्धा आहे म्हणून 2 मिथिल ब्युटेन 2 ऑल हे अशा प्रकारचं याचं IUPAC नेम होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला या कंपाऊंडचे नावं द्यायला जमले पाहिजेत. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइजमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यात काही फॉर्म्युले दिलेत त्याचे नावं लिहा असं विचारलेलं आहे, काही नावं दिलेत त्याचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले लिहा असं विचारलेलं आहे. तर हे व्यवस्थित करा. काही डाऊट असतील तर विचारत चला. टेक्स्टबुक लाईन टू लाईन रीड करा. थांबूत या ठिकाणी. थँक्यू.